तरुणांनाही आता पोलीस जे दगडफेक करत होते त्यांना देखील पकडून नेत आहेत। मला वाटलं ते दुधाची मशीन आणली। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सुधारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, देखील आपण पाहतो की काही वेळापूर्वी त्या स्थानिकांकडून जमावाकडनं पोलिसांचे त्याचं उत्तर आता पोलिसांनी दिलेलं आहे। जे दोन पोलिसांच्या दिशेने दगड भिरकावत होते त्यांना आता ताब्यात घेण्याची कार्यवाही पोलिसांनी सुरू केलेली आहे आणि जिथून हे सगळे दगड फेकले जात होते तिथं पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेऊन हल्लाबोल केला आणि सगळ्या तरुणांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली होती आणि जवळपास 15 ते 20 मिनिटं हे सगळे दगड एका ठिकाणी साठवले गेले आणि त्यानंतर तिथल्या जमावाकडून हे सगळे दगड जे आहेत ते पोलिसांच्या दिशेने भिरकवले जात होते आणि ते दगड पोलिसांच्या अंगावरती येऊ लागल्यानंतर पोलिसांनी काही वेळ थोडे आगे येण्याची भूमिका घेतली, मात्र तोडक कारवाई जी आहे ती थांबवण्यात आलेली नव्हती आणि तरी सुद्धा सकाळपासून अशाच पद्धतीने टप्प्याटप्प्यानं या सगळ्या स्थानिकांकडून किंवा जे तरुण किंवा जी कुटुंब या झोपडपट्टीमध्ये राहत होती, ज्या अनधिकृत बांधकामाच्या परिसरामध्ये राहत होती, त्यांच्याकडनं अशा पद्धतीचा विरोध होत असताना सुद्धा पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून ही सगळी कारवाई केली जाते आणि ज्या तरुणांनी दगडफेक केलेली आहे त्यांना एक एक करून पकडून बाहेर आणलं जाते आणि पोलीस ठाण्यामध्ये नेण्याची कारवाई सुद्धा केली जाते आहे। आपण पाहतोय जिथून दगड फेकले जात होते तिथून प्रत्येक जे तरुण होते दगडफेकीमध्ये सहभागी झालेले होते त्यांना घेऊन पोलीस आता बाहेर पडताना पाहायला मिळतात। जवळपास 50 ते 60 जणांचं पथक म्हणजे पोलीस जे आहेत ते या दगडफेकीचा सामना केल्यानंतर आतमध्ये घुसलेले होते आणि त्यांनी या सगळ्या तरुणांची धरपकड सुरू केलेली होती आणि आता त्यांना हळूहळू एक एक करून बाहेर काढलं जाते आणि जे तरुण दगडफेकीमध्ये सहभागी झालेले होते त्यांना ताब्यात घेण्याची ही कारवाई जी आहे ती केली जाते आहे। कालपासून पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून या कडेकोट बंदोबस्तामध्ये वांद्रे पूर्वच्या परिसरामध्ये म्हणजे गरीबनगरची जी काही झोपडपट्टी आहे तिथे ही तोडक कारवाई केली जाते आणि अनेक वर्षांपासून ही जी अनधिकृत बांधकाम या ठिकाणी झालेलं होतं, झोपडपट्ट्या ज्या काही उभारलेल्या होत्या त्या सगळ्या हटवण्याची कार्यवाही करण्याची एक मोठी मोहीम सध्या पश्चिम रेल्वेने घेतलेली आहे आणि या सगळ्या कारवाईमध्ये पोलिसांचा हा बंदोबस्त होत असताना सुद्धा इथल्या स्थानिक जमावाकडनं त्याचबरोबर तरुणांकडनं अशा पद्धतीचा विरोध केला जातोय। मात्र विरोध होत असताना दगडफेक त्याचबरोबर इतर सगळी जी काही बेकायदेशीर कामं आहेत ती सुद्धा केली जात आहेत आणि याचं उत्तर आता पोलिसांनी द्यायला सुरुवात केलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये अगदी जवळपास आपण पाहतो की कमीत कमी 25 ते 30 जणांचा जो काही जमाव होता त्यांच्या माध्यमातून ही सगळी दगडफेक जी आहे ती केली जात होती आणि काही महिला सुद्धा यामध्ये सहभागी होते त्यांना सुद्धा आता एक एक करून पकडून बाहेर आणलं जात आहे। दगडफेक करणाऱ्या सगळ्यांना ताब्यात घेण्याची कार्यवाही पोलिसांच्या माध्यमातून सुरू केली गेलेली आहे आणि ज्या झोपडपट्टी परिसरातून ही सगळी दगडफेक केली जात होती तिथे आता पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं असं म्हणायला हरकत नाही, कारण बराच वेळ पोलिसांनी ही दगडफेक होत असताना वाट पाहिली आणि पोलिसांना इजा होऊ नये किंवा ते जखमी होऊ नयेत याची देखील पूर्ण खबरदारी घेण्यासाठी पोलिसांचं पथक काही वेळ शांततेमध्ये राहिलं। मात्र ही जशी दगडफेकीची तीव्रता कमी झाली त्यानंतर पोलिसांचा एक मोठा ग्रुप खालच्या झोपडपट्टीच्या सगळ्या परिसरामध्ये शिरला आणि तिथून आता एकेकाला पकडून बाहेर आणण्याची कार्यवाही जी आहे ती आता केली जाते आहे। दंगल नियंत्रण पथक असेल त्याचबरोबर राखीव दल जी काय आहेत पोलिसांची ती सगळी या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त असताना सुद्धा इथल्या जमावाकडनं अशा पद्धतीने विरोध केला जातोय। गेल्या अनेक वर्षांपासून या गरीबनगरच्या झोपडपट्टीमध्ये ज्या लोकांचं वास्तव्य होतं त्यांचे घर तुटल्यानंतर त्यांच्याकडनं विरोध होणं स्वाभाविक आहे, मात्र हा विरोध इतक्या टोकाला होतो की दगडफेकीसारखी जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या तरुणांच्या माध्यमातून केल्या जात आहेत आणि त्यामुळेच आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केलेली आहे। बऱ्याच पोलिसांवरती जे दगडफेक झालेली होती त्याचे दगड जे आहेत ते पोलिसांना सुद्धा लागलेले आहेत आणि आता पोलिसांच्या माध्यमातून त्याचं उत्तर जे आहे ते दिले जाते। आपण पाहतोय की जखमी पोलीस कर्मी जे आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर पोलिसांना मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या परिसरामध्ये इजा होताना पाहायला मिळते आणि त्यांना सुद्धा आता पुढच्या उपचारांसाठी इथून नेलं जात आहे। आपण पाहतोय एक पोलीस कर्मचारी ज्यांना हाताला मोठ्या प्रमाणामध्ये लागलेला आहे त्यांना उपचारांसाठी इथून पोलीस कर्मचारी घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत। मात्र ज्या तरुणांनी दगडफेक केलेली होती त्यांच्यावरती सुद्धा कारवाई जी आहे ती येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केली जाणार आहे आणि सध्या या सगळ्या तरुणांना एक एक करून
ताब्यात घेतलं जातं आहे। गरीबनगरचा जो काही हा झोपडपट्टीचा पूर्ण परिसर आहे तिथेही तोडक कारवाई होत असताना आपण पाहतोय जवळपास 1000 पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर दंगल नियंत्रण पथक असेल, राज्य राखीव दलाच्या तुकड्या असतील त्या सुद्धा तैनात करण्यात आलेल्या आहेत। लोहमार्ग पोलीस त्याचबरोबर RPF ही सगळी पथकं तैनात असून सुद्धा इथल्या स्थानिकांकडून अशाच पद्धतीचा विरोध मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो आहे आणि आता दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्जचा पवित्रा घेतल्याचा पाहायला मिळतंय। ज्या झोपडपट्टीतून ही दगडफेक होत होती तिथे पोलिसांनी आता कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलेलं आहे। एकीकडे JCBच्या माध्यमातून त्याचबरोबर बुलडोजरच्या माध्यमातून तोडक कारवाई या अनधिकृत बांधकामावरती होतीच आहे, मात्र दुसरीकडे या तोडक कारवाईला विरोध होत असताना ज्या तरुणांनी हातात दगड घेतले किंवा ज्या ज्या गोष्टी मिळतील त्या पोलिसांच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न केला त्यांना सुद्धा आता ताब्यात घेऊन त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई कशा पद्धतीने करता येईल याची देखील कारवाई पोलिसांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते। अजूनही आपण पाहतोय एक एक करून तरुणांना त्याचबरोबर जमावाला ज्या जमावामध्ये सहभागी झालेले दगडफेकीमध्ये सहभागी झालेले लोक आहेत त्या तरुणांना बाहेर काढलं जात आहे आणि त्यांना सुद्धा काही प्रमाणामध्ये फटके जे आहेत ते पोलिसांच्या माध्यमातून दिले जात आहेत। लाठीचार्ज पोलिसांच्या माध्यमातून त्या जमावावरती करण्याचा प्रयत्न झालेला होता, मात्र जेव्हा पोलिसांचं एक मोठं पथक त्या जिथून दगडफेक होत होती तिथे घुसलं त्यावेळेला हे सगळे तरुण पांगोपांग झाले, सगळीकडे पळू लागले। मात्र आता त्यांना एकेकाला पकडून त्यांची ओळख पटवून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईलच, मात्र त्यांना सुद्धा काही प्रमाणामध्ये फटके दिले जात आहेत पोलिसांच्या माध्यमातून, ते सुद्धा आपल्याला या व्हिज्युअल्समध्ये पाहायला मिळत आहेत। आज 6 वाजेपर्यंत ही सगळी तोडक कारवाई सुरू राहणार आहे आणि उद्या किंवा पुढचे काही दिवस अशा पद्धतीनं अनधिकृत बांधकाम जे आहे ते हटवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाचा आहे आणि तशा पद्धतीचा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात केल्याचं पाहायला मिळते। मात्र जे पोलीस कर्मचारी या सगळ्या तोडक कारवाईच्या निमित्ताने इथे बंदोबस्ताला आहेत त्यांच्यावरती अशा पद्धतीचे हल्ले केले जात आहेत आणि हे हल्ले